नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय लालासाहेब जाधव यांची ग्रंथालयानं प्रकाशित केलेली परका ही कादंबरी आणि आज भाग 15वा. मुंबईमध्ये आमचे जवळचे फारच कमी नातेवाईक शासकीय नोकरीत होते. काही जण नोकरीला होते, परंतु कोर्टामध्ये हमाल, शिपाई अशा पदांवर. मी नोकरीत नव्हतो तेव्हा शिपाई पदावर असणारे देखील माझ्याशी बोलत नव्हते. मुंबईमधल्या कोर्टामध्ये शिपाई हमाल म्हणून काम करणाऱ्या माझ्या सासऱ्याच्या जवळच्या नातेवाईकानं मला नोकरी लावतो म्हणून माझ्याकडनं काही रक्कमसुद्धा घेतली होती, पण त्यांनी काही नोकरी लावलीच नाही. मला नोकरीचा आदेश मिळाल्यानंतर मुंबईमध्ये असणाऱ्या नातेवाईकांना फार दुःख झालं. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय मुंबई या ठिकाणी माझी सहाय्यक कक्षाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मला मुंबईत सचिवालयात नोकरी मिळाली याचा माझ्या आईवडिलांना मोठा आनंद झाला. त्याकाळी आमच्या समाजातलं फारसं कोणी नोकरी करत नव्हतं, त्यामुळे मला सचिवालयात नोकरी मिळाल्याचं समजल्यावर गावात सगळ्यांना मोठा आनंद झाला. माझ्या शाळेतल्या शिक्षकांना ही बातमी कळताच लाल्यानं गावाचं नाव काढलं असे आनंदाचे उद्गार त्यांनी काढले. नामदेव कैकाड्याचं पोर थेट मंत्रालयात चांगल्या पदावर नोकरीला लागलं याची चर्चा गावात व्हायला लागली. 21 ऑगस्ट 1981 रोजी मी सहाय्यक कक्ष अधिकारी ह्या पदावर सचिवालयात कामावर रुजू झालो. लग्न झाल्यावर आपल्या आयुष्याचं पुढे काय असा प्रश्न मला गेले वर्षभर भेडसावत होता. तो प्रश्न आता सुटला होता. मला आता चक्क सरकारी नोकरी मिळाली होती. आपला मुलगा चांगला शिकून नोकरीला लागावा, चांगला साहेब बनावा ही माझ्या आईवडिलांची इच्छा पूर्ण झाली होती. मला सरकारी नोकरी मिळाल्यामुळे साहजिकच माझी बायको, तिचे नातेवाईक प्रचंड खुश झाले. मला सरकारी नोकरी मिळाल्यानंतर आता मला नामू कैकाड्याचं पोरगं म्हणायला गावातले लोक चाचरायला लागले होते. मी नोकरीला कसा लागलो याची ही एक मोठी गमतीदार योगायोगाची गोष्ट आहे. माझं महाविद्यालयीन शिक्षण सुरू होतं तेव्हाची गोष्ट आहे ही. माझी SYBAची परीक्षा नुकतीच संपली होती. परीक्षा संपल्यामुळे मी मुंबईत आलो होतो. तेव्हा मी कुलाबा इथे राहणाऱ्या आमच्या एका नातेवाईकाच्या घरी 4-5 दिवसांच्या सुट्टीसाठी आलो होतो. शुक्रवारचा दिवस होता. मुंबईमधले उकाड्याचे दिवस होते. मी दिवसभराच्या घामानं त्रस्त झालो होतो. संध्याकाळी 4च्या सुमाराला मी आणि माझे नातेवाईक गंगाराम माने मंत्रालयाच्या दिशेनं चालत निघालो होतो. मंत्रालयासमोरून जाताना रहदारीचा रस्ता, रस्त्याच्या कडेला लावलेली हिरवीगार वेगवेगळ्या वृक्षांची बाग, समोरचे मंत्र्यांचे बंगले, थोडं पुढे गेलं की अथांग समुद्र, अशा प्रकारची सगळी अत्यंत नयनरम्य दृश्य दिसत होती. मंत्रालयातल्या कामकाजाची त्यावेळी मला काहीही माहीत नव्हती. महाराष्ट्राचा सगळा पत्रव्यवहार मंत्रालयातनं चालतो एवढंच मला काय ते माहीत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि राज्यातले सगळे मंत्री महोदय याच मंत्रालयातनं राज्याचा कारभार चालवण्यासाठी आदेश निर्गमित करतात. त्याचप्रमाणे राज्यातल्या जनतेचे म्हणजे शेतकऱ्यांचे, पददलितांचे, गोरगरिबांच्या हिताचे निर्णय, त्याचप्रमाणे शिक्षक घेणाऱ्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक आणि नोकरीविषयक निर्णय इथेच घेतले जातात ही माहिती होती मला. आमची मंत्रालयात जायची हिंमत झाली नाही, कारण मंत्रालयासमोर असलेला पोलीस बंदोबस्त, मंत्रालयाच्या सभोवताली असणारे प्रचंड मोठे दरवाजे, मंत्रालयाच्या इमारतीवर दिमाखात डोलणारा आणि वाऱ्यावर फडकणारा भारताचा ध्वज, हे दृश्य बघितल्यानंतर माझं मन मोहून गेलं. क्षणभर मला असं वाटलं की या भव्य आणि रम्य इमारतीच्या समोरनं हालूच नये. सायंकाळचे 5:30 वाजले होते. कार्यालय बंद व्हायची वेळ आली होती. मंत्रालयाच्या इमारतीतून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सुट्टी झाली असल्यानं प्रत्येकजण आपापल्या घरी जायला निघाला होता. काही वेळानं मंत्री महोदयांच्या लाल दिव्यांच्या गाड्या अगदी शिस्तशीरपणे एकामागून एक सायरन वाजवत निघून जाताना दिसायला लागल्या. ते दृश्य मला नवीन होतं. त्या गाड्यांच्या ताफ्याकडे मी अनिमिष नेत्रांनी बघत राहिलो. ते पाहता पाहता जुने दिवस आठवले. मला घरी जायची अजिबात घाई नव्हती आणि गंगाराम माने काय माझ्याबरोबर फिरायलाच आले होते. त्यामुळे मी गंगाराम मानेंना सांगितलं की चला आपण थोडं पुढे समुद्राच्या बाजूला जाऊ. त्या ठिकाणी समुद्राचा काही भाग हटवून आणि त्या जागेवर मोठी भर टाकून इमारती बांधण्यासाठी जागा तयार करत होते. तिथे 3-4 नवीन इमारतींचं बांधकाम सुरू होतं. त्यापैकी 2 इमारतींचं काम पूर्ण होत आलं होतं. एका इमारतीचं काम अर्धवट झालेलं होतं. त्या ठिकाणी एक गोलाकृती इमारत आम्हाला दिसली. आम्ही मोठ्या उत्सुकतेनं त्या दिशेनं गेलो. ती गोल घुमटाकार इमारत अगदी नयनरम्य होती.
त्या इमारतीवर 4 सिंह असलेली, सत्यमेव जयतेचं बोधचिन्ह असलेली भली मोठी राजमुद्रा बसवली होती. त्या इमारतीच्या शेजारी एक भव्य 20 मजली इमारतीचं काम सुरू होतं. गोलाकार आणि राजमुद्रा असलेल्या इमारतीच्या समोर एक फार मोठा खडकवाजा दगड होता. त्या दगडावर आम्ही गप्पा मारत बसलो. त्यावेळी मी जेमतेम 18 वर्षांचा असेल. इमारतीवर असलेल्या 4 सिंहांच्या बोधचिन्हामुळे ही इमारत म्हणजे एक मोठं शासकीय कार्यालय असल्याची जाणीव मला झाली होती. दिवस मावळतीकडे चालला होता. काळोख दाटायला लागला होता. त्या इमारतीवर अंधाराची छाया पसरत होती. मी सहजपणे गंगाराम माने यांना म्हणालो की अशा भव्य इमारतीमध्ये नोकरीला असणारी माणसं किती नशीबवान असतील. त्या इमारतीचा मलाही मोह झाला आणि मी बोलून गेलो की अशा मोठ्या इमारतीत जर मी नोकरीला लागलो तर काय मजा येईल. पण तसं व्हायची शक्यता अगदीच नाही हे माझ्या लक्षात आलं. लगेच माझी समजूत काढत मी मनाला म्हणालो, अरे वेड्या, आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी, आपलं आयुष्य ग्रामीण भागातच जाणार. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय महानगरीमध्ये आपण कशाला नोकरीला येऊ. आणि जर मुंबईला नोकरीसाठी आलो तरी एवढ्या मोठ्या शासकीय कार्यालयामध्ये थोडीच आपल्याला नोकरी मिळणार आहे. तेव्हा असली स्वप्न बघणं सोडून दे. असं स्वतःला समजावत मी आणि माने दोघं कुलाब्याच्या घरी पोहोचलो. नाही म्हटलं तरी रात्री झोपतानासुद्धा बॅकबे रेक्लेमेशन म्हणजे नरिमन पॉईंट इथे होणाऱ्या त्या शासकीय इमारतीचा आणि तिथे होणाऱ्या सरकारी कार्यालयात नोकरी करण्याचा विचार डोक्यात येत होता. पण अजून माझं शिक्षण पूर्ण व्हायचं होतं. मला पदवीधर व्हायचं होतं. शासकीय नोकरी मिळण्यासाठी काय करावं लागतं, कशाप्रकारे शासकीय नोकरी मिळवायची हे सुद्धा मला माहीत नव्हतं. त्यामुळे माझ्या मनाला मुरड घालून हा विषय मी डोक्यातनं काढून टाकला आणि गुपचूप झोपी गेलो. पण रात्री स्वप्नातसुद्धा मी त्या इमारतीत नोकरीला जाण्याचं स्वप्न बघत होतो. मुंबईत 8 दिवस माझा मुक्काम होता. त्या 8 दिवसात दररोज माझे पाय आपोआप नरिमन पॉईंटकडे वळायचे. तिथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीकडे मी जायचो. त्या ठिकाणी 2-2 तास थांबून ती इमारत डोळे भरून बघून मग पुन्हा घरी यायचो. एक दिवशी रुबाबदार, चकचकीत सुटाबुटातले अनेक अधिकारी त्या इमारतीजवळ आलेले दिसले. ते त्या इमारतीची पाहणी करत होते. त्यांची पाहणी आणि चर्चा झाल्यानंतर मी धीर करून एका अधिकाऱ्याजवळ गेलो आणि विचारलो की साहेब, ही इमारत कुठल्या कार्यालयाची आहे. त्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं की इथे विधान भवन या शासकीय इमारतीचं बांधकाम चालू आहे आणि राजमुद्रा असलेली इमारत म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेचं सभागृह आहे. ज्या वेळेला विधानमंडळाचं अधिवेशन चालू होईल त्यावेळी मागच्या इमारतीमध्ये विधानमंडळाचं अधिवेशन भरेल. शेजारी काम सुरू असलेली जी 20 मजली इमारत आहे तिच्यात विधानमंडळ सचिवालयाची सर्व कार्यालयं सुरू होतील. त्या अधिकाऱ्यांनी मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यावरनं गेल्या होत्या. मला काहीच समजलं नव्हतं. 8 दिवसांनंतर मी मुंबई सोडून माझ्या गावी निघून आलो. माझं महाविद्यालयीन शिक्षण सुरूच होतं. मे 1980मध्ये माझी TYBAची परीक्षा झाली. माझ्या परीक्षेचा निकाल 16 जून 1980 रोजी लागला. मी अर्थशास्त्र हा विषय घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो होतो. एकदा पदवीधर झाल्यानंतर नोकरी शोधणं हे अपरिहार्य होतंच. मला नोकरीची आवश्यकता होती. अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करत होतो. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये मला मुलाखतीसाठी बोलवत होते. अनेक ठिकाणी मी मुलाखती दिल्यासुद्धा. अर्थात या सगळ्या मुलाखती मुंबईमध्येच होत होत्या. योगायोगानं माझ्या तोंडून निघालेल्या शब्दाप्रमाणे किंवा माझ्या इच्छाशक्तीप्रमाणे मी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात नोकरीला लागलो. यथावकाश मी नोकरीला गेलो. माझ्या नोकरीवर हजरही झालो. माझी नोकरी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात सुरू झाली. मी कार्यालयात नोकरीला रुजू झालो तेव्हा विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं. राज्यातले सगळे आमदार अधिवेशनाला आले होते. विधान भवनाचा संपूर्ण परिसर कार्यकर्त्यांनी भरून गेलेला होता. प्रत्येक मतदारसंघातले आमदार आपापले कार्यकर्ते घेऊन गावातल्या, तालुक्यातल्या सार्वजनिक हिताची कामं करण्यासाठी आलेले दिसले. विधान भवन परिसराला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. संपूर्ण विधान भवनाच्या सभोवताली पोलीस बंदोबस्त होता. मी असा पोलीस बंदोबस्त कुठेही पाहिलेला नव्हता. संपूर्ण इमारतीच्या आत लाईटिंगचा झगमगाट दिसत होता. मी त्या कार्यालयाच्या परिसरात प्रवेश करताच माझ्या मनावर दडपण येत होतं, तर दुसऱ्या बाजूला आनंद वाटत होता. महाराष्ट्राच्या सार्वभौम अशा सभागृहामध्ये, महाराष्ट्राच्या राजधानीच्या मुख्य कार्यालयामध्ये मला नोकरी करायची संधी मिळाली याचा मला अभिमान वाटत होता आणि म्हणून मी मनातनं सुखावलो होतो.
माझी प्रथम नेमणूक D4 कक्षामध्ये म्हणजेच विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समिती आणि विधानमंडळाच्या विमुक्त जाती, भटक्या आणि जमाती कल्याण समितीचं कामकाज माझ्याकडे दिलेलं होतं. सुरुवातीच्या कालावधीमध्ये कामकाजाची रूपरेषा समजेपर्यंत थोडं अडचणीचं वाटत होतं, पण मला शासकीय कामकाज कळायला लागलं. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात अभ्यास दौरा करायला जावं लागत होतं. मी सुरुवातीचे काही महिने एकटाच माझ्या सासऱ्यांच्या खोलीत राहत होतो. मी नोकरीला लागल्यामुळे माझ्या घरातलं सगळं वातावरण आनंदित झालेलं होतं. माझी कार्यालयीन कामकाजामध्ये प्रगती होत होती. अनेक जिल्ह्यात अभ्यास दौरे होत होते. मुंबईमध्ये राहण्यासाठी खोली घेतली नसल्यामुळे माझी पत्नी आणि लहान मुलाला राहण्याच्या जागेअभावी मी गावीच ठेवलेलं होतं. माझी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे माझ्या पत्नीला घरात आणि शेतात अनेक कामं करावी लागत होती, पण पत्नीनं कधीही तक्रार केली नाही त्याबद्दल. मला नोकरी मिळाली होती आणि तीसुद्धा मुंबईत. आता पुढची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरी मिळाल्यानंतर आता मला मुंबईत राहण्याची सोय करणं आवश्यक होतं. माझे सासरे कोलाब्याच्या आझादनगर या सुधारित झोपडपट्टीत राहत होते. त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या 2 खोल्या अगोदरच भाड्यानं दिल्या होत्या. त्याच ठिकाणी एक बऱ्यापैकी मोठी रूम होती. त्या रूममध्ये ससून डॉक मच्छी बंदरावर काम करणारी 4-5 पुरुष मंडळी राहत होती. त्यांच्यातच माझी ही राहण्याची सोय करून देण्यात आली. म्हणजे माझ्या सासऱ्यांनी मला त्या ठिकाणी राहू दिलं. त्यांनी राहू दिलं असं म्हणणं फारसं खरं नाही. खरं म्हणजे त्यांची इच्छा नसतानासुद्धा मीच तिथे राहत होतो. मी चांगल्या ठिकाणी सरकारी नोकरीत असल्याचं माझ्या काही नातेवाईकांना सोयरसुतक नव्हतं. मग त्यांना त्याचा काही अभिमान असायचा प्रश्नच नव्हता. त्यांच्याकडे राहत होतो, पण माझी खाण्यापिण्याची आबाळ होत होती. त्यामुळे कोलाब्याच्या आझादनगरमध्ये माझ्या सासऱ्यांकडे राहायला गेल्यानंतर मी खानावळीत जेवायला लागलो. आणखीन एक धक्कादायक गोष्ट म्हणजे मी खानावळीत जेवत असताना मुंबईत राहणाऱ्या माझ्या काही नातेवाईकांकडनं माझं जेवण बंद करण्यात आलं. या गोष्टीनं मी फार निराश झालो होतो. ज्यांना मी अगदी जवळचे नातेवाईक समजत होतो तीच मंडळी आता माझ्या विरोधात वागत होती. मला त्यांच्या वागण्याचा अर्थबोधच होत नव्हता, पण त्याला काही इलाज नव्हता. मुंबईहून मोरगावला आल्यानंतर मी सगळा प्रकार माझ्या बायकोला कस्तुरीला सांगत होतो. मुंबईला माझ्याच बाबतीत माझ्या जवळच्या नातेवाईकांकडनं मला दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा जो प्रसंग घडत होता त्याच्या बरोबर उलटा प्रकार आमच्या घरी घडत होता. माझ्या बहिणी मेहुणे आमच्या घरी आले की माझे आईवडील त्यांची परिस्थिती चांगली नसतानासुद्धा त्यांची उत्तम प्रकारे अगदी आपुलकीनं उडबस करायचे. तशी आमची परिस्थिती हालाखीची. पण जावई लेक त्यांची मुलंबाळं सांभाळणं अत्यंत अवघड असतानाही आम्ही त्या नात्यांची बूज राखून होतो. पण माझ्या बाबतीत मात्र उलटं घडत होतं. माझे एक मेहुणे यांच्या पाठीशी तर मी कायम उभा होतो. त्यांना पाहिजे ती मदत करत होतो. मेहुणे असण्यापेक्षा एक जवळचा मित्र म्हणून मी त्यांच्याशी जास्त आपुलकीनं वागत होतो. त्यांची 3 लग्न झाली होती. त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या वेळी मध्यस्थी केल्यामुळे मी मोठ्या अडचणीत आलो होतो. त्यांची पहिली बायको जिवंत असताना त्यांचं दुसरं लग्न करून देणं माझं नुसतं अंगाशीच आलं नव्हतं, तर मी सरकारी नोकर असल्यामुळे माझ्या नोकरीवर सुद्धा गदा येणार होती. पण मी पोलिसांना सगळं समजावून सांगितलं आणि सगळ्या अडचणींवर मात करत जे पोलीस पथक लग्न उधळून लावण्यासाठी आलं होतं त्याच पोलीस पथकाच्या उपस्थितीत त्याच दिवशी यांचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात लावून दिलं होतं. दुर्दैवानं त्यांची ही दुसरी बायको दुर्धर आजारानं लग्नानंतर वर्षभरात मरण पावली आणि त्यामुळे मग त्यांनी 3रं लग्न केलं. या 3ऱ्या लग्नाच्या वेळी मी त्यांच्याबरोबर राहून त्यांना चांगला सल्ला द्यायचा प्रयत्न केला होता. माझ्या काही जवळच्या नातेवाईकांना नेहमी माझ्याबरोबर घेऊन जात होतो. सामाजिक क्षेत्रात त्यांचा मान सन्मान राहील याची काळजी घेत होतो. असं असूनही मुंबईमध्ये वास्तव्याला असलेले माझे जवळचे नातेवाईक माझ्याशी कधी सलोख्यानं वागले नाहीत. त्यांचं माझ्याशी वागणं नेहमी कायम अंतर ठेवून राहिलं. त्यामागे कारण काय होतं हे मला कधीच कळलं नाही. पण असे अनेक महाभाग माझ्या अवतीभोवती होते. माझ्या समाजातल्या अनेक माणसांना मी सदैव मदत करत राहिलो, पण तरीसुद्धा काही माणसं माझ्याशी सदैव तिड्यातच वागत राहिली. असो, सांगण्याचं तात्पर्य एवढं की मला माझ्या नात्यातली माणसं धार्जिणी नव्हती. कोलाब्यात मी जेमतेम 3 वर्ष राहिलो असेन, पण या काळात मला अनेक अप्रिय त्रासदायक प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं. माझ्याच नात्यातल्या चौकटीमध्ये मी हैराण झालो होतो. याउलट नात्यातल्या माणसांपेक्षा इतर लोकांशी माझे चांगले सूर जमत होते. अनेक जातीपंथाचे लोक माझे मित्र झाले होते. आम्ही राहत होतो त्या आझादनगर, सुंदरनगरी, कोळीवाडा या ठिकाणी
पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातले लोक मोठ्या प्रमाणात राहत होते. त्या लोकांमध्ये माझा वावर होता. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन पश्चिम महाराष्ट्र विकास मंडळसुद्धा स्थापन केलं होतं. त्या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यक्रम केले होते. मी अशा कार्यक्रमासाठी 10-10 आमदार घेऊन यायचो. त्या भागातल्या जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. अनेक नगरसेवकांची आमची चांगली ओळख झाली होती. त्यात अशोक धात्रक, गुलाबराव शेळके, संभाजी पिसाळ, आनंदराव शिंदे, पोपट शेठ, बाबाजी कावाद अशी वजनदार मंडळी होती. गुलाबराव शेळके यांनी अहमदनगर बँकेची स्थापना केली. त्या बँकेचा विस्तार करून तिचं महानगर बँकेत रूपांतर केलं. महानगर बँकेच्या संपूर्ण राज्यात शाखा आहेत. अशोक धात्रक हे कोल्हाब्याचे आमदार झाले. त्यांच्या माध्यमातून तिथल्या जनतेच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. एवढं सगळं करत असून माझे नातेवाईक माझा का दुस्वास करत होते हे आजपर्यंत मला न सुटलेलं कोड आहे. मात्र ज्यांनी मला आपलं मानलं, ज्यांनी माझ्यावर जीव लावला, मला ज्यांनी आधार दिला, असे अनेक लोक आहेत. मी मुंबईला नोकरीसाठी गेलो तेव्हा मला आधार देणाऱ्या पारू मावशी आणि गोट्या काका या हगवणे दाम्पत्याचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. हे मूळचे सातारा जिल्ह्यातल्या वाई इथले. हे हगवणं कुटुंब कुलाब्यात राहणारं. त्यावेळी पारूमावशीचं वय असेल 50चं आणि गोट्या काकांच्या वयाची 60 गाठलेली होती. ही दोन्ही माणसं माळकरी म्हणजे वारकरी संप्रदाय भक्तिपंथातली. विठ्ठल भक्त, हरिभक्त परायण असल्यानं गोट्याबुवा अशी त्यांची ओळख. गोट्या काका कुठल्या तरी मिलमध्ये काम करत होते. सारं काही सुखानं चाललेलं असताना मुंबईत गिरण्यांचा संप झाला, ती ताणला गेला, परिस्थिती चिघळली. मुंबईतल्या कापड गिरण्या बंद पडल्या. लाखो कामगारांचं आयुष्य बर्बाद झालं. त्यांच्यावर बेकारी ओढवली. बायका मुलांवर उपासमारीची वेळ आली. सगळं जीवन अस्ताव्यस्त झालं त्यांचं. किती आत्महत्या झाल्या, किती गुन्हेगारीकडे वळले, किती उपासमारीनं मेले. कधी स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती अशी परिस्थिती निर्माण झाली. मिल बंद पडल्यावर कामगार बेकार झाले, देशोधडीला लागले. हगवणे दाम्पत्याचे या संपानंतर हाल झाले. पण पारूमावशी आणि गोट्या काका त्यातूनही सावरले. ते मुळातच सात्विक प्रकृतीचे असल्यामुळे निराश झाले नाहीत. देव करतो ते बऱ्यासाठी, जो चोच देतो तो चाराही देतो अशा विश्वासानं, अशा समाधानी वृत्तीनं त्यांनी आपल्यासाठी वेगळा मार्ग निवडला. पारूमावशी आणि गोट्या काका खानावळीचा व्यवसाय करून जिद्दीनं उभे राहिले होते. आता त्यांचा चांगला जम बसला होता. त्यांनी लोकांच्या पोटापाण्याची सोय करता करता त्यांना प्रेमही दिलं. ज्यांना त्यांनी माया लावली त्यांच्यापैकी मी लालासाहेब जाधव एक. ते रोजचे 10-12 डबे देत होते. अनेक जण त्यांच्या घरी जेवायलाही येत होते. मी सुद्धा जेवणासाठी त्यांच्या घरी जात होतो. पण का कसं माहिती नाही, त्यांचे आणि माझे काही ऋणानुबंध असावेत. त्यांनी मला खूप माया दिली, जीव लावला. पारूमावशी तर मला आपला मुलगाच मानत असे. अगदी पहिल्यापासनं पारूमावशी माझ्यासाठी मात्र वेगळं जेवण लावून ठेवत होती. पारूमावशी, गोट्या काका ना जातीचे, ना पातीचे, ना एका पंथाचे, पण त्या दोघांनी मला सख्या मुलासारखा जीव लावला होता. तो परमेश्वर कुठे ऋणानुबंध जोडून ठेवेल हे काही कधी कळत नाही, हेच खरं. मावशी माझी रोज होणारी हेळसांड बघत होत्या. त्यांना वाटायचं की हा मुलगा सचिवालयासारख्या चांगल्या ठिकाणी चांगल्या पदावर काम करतोय, याचे इथे उगाच हाल होत आहेत. शेवटी त्यांनी एक दिवस जवळ बसवलं आणि मोठ्या मायेनं मला दुसरीकडे खोली घेऊन राहायचा सल्ला दिला. मला जवळ बसवलं त्यांनी आणि म्हणाल्या, अरे लाला, किती दिवस बाहेरचं जेवण जेवणार? घरचं जेवण ते घरचं जेवण असतं बाबा. तू तुझ्या बायकोला मुंबईला घेऊन ये. तुझे कपडे धुवायचं काम करेल, तुझी देखभाल करेल. कधी आजारी पडलास तर तुझ्याकडे वैयक्तिक लक्ष देईल ती. तुझ्या मुलाच्या भवितव्याचं सुद्धा तुला आत्तापासून बघावं लागेल. त्यांना शाळेत पाठवून शिक्षणाच्या दृष्टीनं तुला तो निर्णय घ्यावा लागेल. असा मला माझ्या भावी सांसारिक जीवनाचा त्यांनी मूलमंत्र दिला. त्यांचा सल्ला मला योग्य वाटला. मला नुसता सल्ला देऊन त्या थांबल्या नाहीत, तर आझादनगर कुलाबा इथल्या एका चाळीत मला भाड्यानं खोलीसुद्धा घेऊन दिली आणि बायकोला घेऊन इथे राहा असं सांगितलं. माझ्या संसारासाठी लागणाऱ्या किराणा सामान, स्टोर, रॉकेल, धान्य, साखर इत्यादी चीजवस्तूसुद्धा आणून दिल्या. एवढं सगळं केल्यावर मावशींनी मला सांगितलं की लाला, आता गावाला जा आणि बायकोला घेऊन ये. मावशींनी दिलेला सल्ला आम्ही शिरोधार्य मानला आणि लगोलग पहिल्या शनिवारी मोरगावची गाडी पकडली. मी मोरगावला आलो आणि कुलाब्याला मी भाड्यानं रूम घेतल्याची माहिती सगळ्यांना दिली. मावशींनी केलेली मदत आणि तिचा सल्ला घरी सांगितला.
आता मी मुंबईत संसार थाटण्यासाठी माझ्या सौभाग्यवतीला न्यायला आलो आहे याची घरी कल्पना दिली. हे ऐकताच घरात सगळ्यांना आनंद झाला. आई म्हणाली, जा रे बाळा, तुझ्या बायकोला घेऊन जा मुंबईला, सुखानं संसार करा. आता तुझी इतकी मायेची सख्खी नाही पण मानलेली मावशी तिथे आहे म्हटल्यावर आम्हाला काळजी करायचं काही कारण नाही. आईने सगळी तयारी करून दिली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दोघंही मयुरेश्वराला वंदन करून मुंबईची गाडी पकडली. माझ्या पारू मावशीनं संसाराचा मंत्र माझ्या कानात फुंकला. त्याप्रमाणे कुलाब्यात आमचा संसार सुरू झाला. तेव्हा आणि आत्ताही माझ्या मनात अनेकदा विचार येतो की मी मुंबईत असताना जे काम माझ्या पारूमावशीनं केलं ते काम माझ्या सासू सासऱ्यांना का नाही करता आलं, किंवा त्यांनी केलं का नाही ते. मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या जावयाचं मुलीचं भाड्याचं का होईना पण घर उभं राहावं असं त्यांना का वाटलं नाही, त्यांना का सुचवता आलं नाही ते. माझे आईवडील मात्र मला नेहमी सांगायचे की लाल्या, तुझ्या बायकोला घेऊन जा बाबा. माझ्या पारूमावशीनं मला खोली घेऊन देताच मी बायकोला घेऊन आलो. जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी आपली तरुण सून एकटी कशी राहील याची चिंता माझ्या वडिलांना वाटत होती, पण पारूमावशी मदतीला आहे म्हटल्यावर त्यांची काळजी दूर झाली. कुलाब्यातल्या आझादनगरमध्ये एका चाळीत अरे संसार संसार म्हणत आमचा संसार सुरू झाला. अर्थात पुढे आम्हाला चटके बसायचे होते, पण आधी हाताला चटके बसले तरी हा संसार म्हणजे 2 जीवांचा विचार असाच होता. आमच्या संसारात सुरुवातीलाच पारूमावशी आणि गोट्या काकानं आम्हाला आधार दिला, आमच्यावर माया केली. साताऱ्याचं ते हगवणे कुटुंब आमच्या रक्ताचं नातेवाईक नव्हतं, पण जवळच्यांपेक्षाही ते जवळचे बनले. पारूमावशी आणि गोट्या काका यांनी माझ्यासाठी जे काही केलं त्याची फेड करण्यासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी करायची इच्छा माझी मनापासून होती. पुढे जेव्हा त्यांच्या गावाकडच्या जमिनीचा वाद निर्माण झाला, त्यांच्याच माणसांनी त्यांच्या जमिनीवर हक्क सांगत ती लुबाडायचा प्रयत्न केला, तेव्हा मला त्यांना यशस्वी प्रकारे मदत करता आली. त्या वृद्ध दाम्पत्याचा तो आधार त्यांना परत मिळवून देता आला याचं मला खूप समाधान आहे. पण त्याचंही मावशीला आणि काकांना केवढं कौतुक, जणू काही मी इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवला होता. आमच्या आझादनगरच्या खोलीसाठी डिपॉझिट द्यायला मी आबाकडून म्हणजे माझ्या मोठ्या भावाकडनं 3,000 रुपये आणले होते. त्या खोलीत आम्ही देमतेम 1.5 वर्ष राहिलो. तेवढ्यात आबाला पैशाची मोठी अडचण निर्माण झाली. तेव्हा खोली सोडून डिपॉझिटसाठी भरलेले 3,000 रुपये घरमालकाकडनं परत घेऊन आबाला द्यायला लागले. आता मुंबईत राहायचा यक्ष प्रश्न पुन्हा उभा राहिला. आता मुंबईत माझ्या राहण्याचा, माझ्या बिऱ्हाड्याचा प्रश्न निर्माण झाला होता. रामचंद्र आबाला 3,000 रुपये परत देण्यासाठी मी माझी खोली मालकाला परत देऊन डिपॉझिटचे 3,000 रुपये परत रामचंद्र आबाला नेऊन दिले. आता आपण राहण्यासाठी कुठे खोली घ्यायची? इतर ठिकाणी भाड्यानं खोली घ्यायची म्हटलं तर डिपॉझिटसाठी इतकी रक्कम नव्हती, आणि दुसऱ्या ठिकाणी अचानक खोली तरी मिळणार कशी? आबा ते 3,000 रुपये घेऊन मोरगावला निघून गेला. माझा राहण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी माझा दुसरा भाऊ सुरेश धावून आला. तो मुंबई पोलीस दलात होता. पोलीस लाईनमधल्या क्वार्टर्समध्ये राहत होता. माझं घरातलं सगळं सामान सुरेशच्या पोलीस क्वार्टरमध्ये आणून ठेवलं. त्याचंही नवीन लग्न झालं होतं, पण आम्ही गेलो त्याच्याकडे राहायला. त्याच्या क्वार्टर्समध्ये 2 कुटुंब गुण्या गोविंदानं राहायला लागली. सुरेशची खोली 3ऱ्या मजल्यावर होती. तिथे पाण्याचा प्रॉब्लेम, त्यामुळे आम्हाला भल्या पहाटे उठून खालनं पाणी आणायला लागत होतं. असं अनेक दिवस चाललं होतं. गाडी रुळावर येत होती तेवढ्यात 3रीच अडचण निर्माण झाली. माझे आईवडील आणि मोठी बहीण मोहनाबाई सुरेशकडे राहायला आली. इतक्या सगळ्या जणांना सुरेशच्या खोलीत राहणं शक्यच नव्हतं. मग मी आमचं चंबूगबाळा हलवायचा निर्णय घेतला. पोलीस क्वार्टरची खोली छोटी होती. एवढ्याशा घरात गर्दी व्हायला लागली. बऱ्याच प्रमाणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता दिसायला लागली. मी अनेक वेळा विचार करायला लागलो. मतभेद होऊन मन दूषित होऊ नयेत म्हणून मी सुरेशच्या पोलीस क्वार्टर सोडायचा विचार सुरू केला. त्यासाठी अनेक ठिकाणी राहण्यासाठी घर पाहिलं, पण कुठेच राहायला घर मिळत नव्हतं. माझा मित्र निळकंठ कालविले यांनासुद्धा मी सांगितलं होतं. प्रत्येक अडचणीच्या वेळी कुणी ना कुणी आमच्या मदतीला देवासारखं धावून येत होतं. आत्ताही माझ्या एका मित्राची निळकंठ कारखिले याची भाची धावून आली. निळकंठ कारखिले हे बॉम्बे सेंट्रलला रेल्वे कार्यालयीन अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांच्या भाचीच्या घरामधल्या एका खोलीमध्ये आम्हाला राहायचीसाठी त्यांनी जागा ठेवली होती. एक दिवस मी ऑफिसला जातानाच विचार करून गेलो होतो. माझ्या पत्नीला सगळं सामान आवरून ठेवायला सांगितलं होतं. आमच्या संसारातलं सामान तरी काय होतं? एक लोखंडी खाट, माझे 4-5 शर्ट पॅन्ट, माझ्या पत्नीच्या 4-5 साड्या, एक सूटकेस,
मुलांचे म्हणजे प्रवीणचे 3 ड्रेस, शाळेचे 2 ड्रेस, शाळेचं दप्तर, जर्मनचा हांडा, 2 जर्मनची पातेली, 4 ताटं, 2 वाट्या, 2 तांबे. मी अर्ध्या दिवसाची रजा काढली होती. निळकंठ कारखिले यांनाही रजा घ्यायला सांगितलं होतं. येताना त्यांनी व्हीटी स्टेशनवरनं हमाल आणि हातगाडी आणली. या सामानाची हलवाहलव चालू असताना मला पुन्हा लहानपणचे दिवस आठवायला लागले. तेव्हा आम्ही पोट भरण्यासाठी मोरगावहून चांबळीला मोठी बहीण मोहनाबाईच्या घरी आलो होतो. तिथून पुढे राजगुरुनगर, पाबळ, केंदूर, कन्हेरसरला सुगी करायला गेलो होतो. हे सगळं आठवत होतं. आजसुद्धा माझ्या समवेत आई, वडील, मोठी बहीण, लक्ष्मणदाजी सगळं काही तसंच होतं. मी विधिमंडळ सचिवालयात नोकरीला होतो. मात्र सारे नातेवाईक असूनसुद्धा मी परका झालो होतो. माझ्याच बाबतीत असं का होतं या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. दुपारी 2च्या दरम्यान आम्ही सुरेशच्या पोलीस लाईनमधल्या क्वार्टरवर आलो. झटपट सामान हातगाडीवर टाकलं आणि जड अंतःकरणानं व्हीटी रेल्वे स्टेशनकडे चालत चालत निघालो. माझ्याबरोबर माझे आईवडील, मोहनाबाई, लक्ष्मणदाजीही चालत येत होते. माझा मुलगा प्रवीण आपलं दप्तर घेऊन आमच्याबरोबर धावत पळत येत होता. ज्या प्रकारे एखाद्या भयभीत झालेल्या जनावराच्या कळपामधलं लहान वासरू आपल्या आईच्या शोधार्थ घाबरून त्या कळपामागे पळतं ना, तशी अवस्था लहान प्रवीणची झाली होती. फार हृदयद्रावक प्रसंग होता तो. माझे डोळे अश्रूंनी डबडबले होते. माझे आईवडील दुःखी अंतःकरणानं चालत होते, एखाद्या घनदाट अभयारण्यात चुकलेल्या, भेदरलेल्या पाडसासारखे. मुंबईतल्या त्या रस्त्यावरनं सामानाच्या हातगाडीबरोबर चालता चालता माझ्या लहानपणापासूनचे असे भटकंतीचे प्रसंग माझ्या नशिबी काय येत आहेत याचाच मी विचार करत होतो, पण उत्तर काही मिळत नव्हतं. अशा प्रकारचे विचार डोक्यात असतानाच आम्ही रेल्वे स्टेशनला कधी पोचलो कळालंच नाही. व्हीटी रेल्वे स्टेशनला अंबरनाथ लोकल लागली होती. हमालांनी मोठ्या घाईघाईनं लगबग करून पण अगदी व्यवस्थितपणे लगेजच्या डब्यात आमचं सामान टाकलं. आम्ही सारेजण लगेजच्या डब्यातच बसलो. माझे आईवडील वाचा गेल्याप्रमाणे गप्प झाले होते. लोकल व्हीटी स्टेशनवरनं अंबरनाथच्या दिशेने निघाली. मी सुन्न होऊन बसलो होतो. बाहेर एक एक स्टेशन मागे जाताना बघत होतो. मनाला फार वाईट वाटत होतं. मला असं वाटायचं सर्वजण आपलेच आहेत, पण आपण कोणाचे नसतो हे मला त्या दिवशी जाणवलं. अनेक वर्ष मुंबई शहरात दिवस काढले होते, पण त्या दिवशी मला असं जाणवायला लागलं की आपण निराधार आहोत. आपल्याला आपल्या स्वकीयांनी झिडकारल्यामुळे आपण परक्याच्या आश्रयाला जातोय. कंठ दाटून येत होता. अखेर विठ्ठलवाडी स्टेशन आलं. लोकल थांबली. लोकल थांबताच आम्ही सगळं सामान प्लॅटफॉर्मवर उतरवून घेतलं आणि हमालाच्या मदतीनं शांतीनगरमधल्या भाड्यानं घेतलेल्या खोलीवर आणलं. हे सगळं होईपर्यंत संध्याकाळचे 6 वाजले होते. त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी निळकंठ कारखिले यांच्याकडेच मुक्काम केला होता. मी भाड्यानं घेतलेल्या खोलीची साफसफाई केली. सगळं सामान व्यवस्थित लावलं. घरात किराणा सामान, धान्य नव्हतं ते भरलं. या सगळ्या कामासाठी मी 3 दिवस रजा घेतली होती. सारं सुरळीत झाल्यानंतर आम्ही घेतलेल्या भाड्याच्या खोलीत राहण्यासाठी गेलो. उल्हासनगरमध्ये 2 वर्ष काढल्यावर आम्ही कल्याणला 3 वर्ष राहिलो. 21 एप्रिल 1993 रोजी आम्ही ठाण्यात राहायला गेलो. मला सारखी घरं बदलावी लागत होती. तोपर्यंत माझ्या मुलाच्या 7 शाळा बदलून झाल्या होत्या. माझं बालपण फिरस्त्यासारखं गेलं होतं आणि आता मोठेपणीसुद्धा फारसं वेगळं नव्हतं. राहण्यासाठी घराची ठिकाणं बदलायला लागत होती. मला नोकरी होती तरी आजसुद्धा मी भटक्याचं जीवन जगत होतो. मी भटक्या विमुक्त कैकाडी जमातीचा आहे आणि असंच जगणं माझ्या नशिबात आहे असंच मला सतत वाटत होतं. माझ्या सचिवालयातल्या नोकरीचं एक तप पूर्ण झालं होतं. या काळात मी वेगवेगळ्या कक्षात काम केलं. विधिमंडळ सचिवालयातील सर्व कामांशी मी परिचित झालो होतो. शांतीनगर इथे मी सुमारे 2-3 वर्ष राहिलो. मी तिथल्या लोकांची छोटी मोठी कामं करत होतो. या भागात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातली बरीच कुटुंब होती. ती एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत होती. आमच्याबरोबरही सगळेजण आपुलकीच्या नात्यानं वागत होते. माझा मुलगा शांतीनगरमधल्या गावडे यांच्या खाजगी शाळेत पहिल्या इयत्तेत शिकत होता. शांतीनगरमध्ये आमचे दिवस चांगले जात होते. गावावरनं अनेक जण माझ्या घरी येत होते. अनेक जणांची कामं मी मार्गी लावत होतो. कधीकधी 10-15 लोक गावावरनं माझ्या घरी येत. त्यांची कामं करून त्यांचा यथोचित मानसन्मान करून मी त्यांना परत पाठवत होतो.
आमचे बरेच नातेवाईक सुगीसाठी म्हणजे पोट भरण्यासाठी भिवंडी, शहापूर, मोखाडा, जिल्हा ठाणे इत्यादी आदिवासी भागात येत होते. त्यांचा मुक्काम भिवंडी इथल्या अंजूर फाट्यावरच्या रोडच्या कडेला असलेल्या पटांगणामध्ये होता. एकदा माझे चुलते बिऱ्हाड घेऊन भिवंडी इथल्या अंजूर फाट्यावरील पटांगणावर राहायला आले. त्यांचा मुक्काम त्याच ठिकाणी असायचा. त्यांच्याबरोबर अनेक बिऱ्हाडं येऊन राहिली होती. काही दिवसांनंतर माझी मोठी बहीण आणि मेहुणे आले भिवंडीला. अनेक दिवस सुगीसाठी तिथे राहून आदिवासी भागात कणगी, पाट्या, टोपली विकून उदरनिर्वाह करत होते. आमच्या समाजातले लोक गाव सोडून बाहेरगावी सुगीला गेल्यानंतर बरेच दिवस आंघोळसुद्धा करत नव्हते. आमच्या समाजातल्या महिलांना आंघोळ करताना अडचणी वाटत होत्या, अवघडल्यासारखं वाटत होतं. समाजातल्या महिलांना उघड्यावर आंघोळ करावी लागत असल्यामुळे शक्यतो आमच्या महिला पहाटे अंधारात आंघोळ करत असत. काही वेळेला महिलांना आंघोळीला उशीर झाला तर रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या वाईट नजरा त्या महिलांवर जात असत. त्यामुळे आमच्या समाजातल्या महिलांची आंघोळ कसली? फक्त अंगावर पाणी घ्यायचं आणि कोरड्या पदरानं अंग पुसून पुन्हा पाट्या, टोपल्या विणायच्या कामाला लागायचं. हे असं आमच्या समाजाच्या महिलांचं जीवन. एकदा माझे नातेवाईक कशा अवस्थेत राहतात हे बघण्यासाठी मी माझ्या कुटुंबियांसह अंजूर फाटा भिवंडी इथे गाडी घेऊन गेलो होतो. माझ्या समवेत माझे दुसरे भाऊ सुरेश आणि संजय बायका मुलांसकट भिवंडीत आले होते. माझे चुलते आणि बहीण ज्या ठिकाणी राहिले होते तिथे आम्ही पोचलो. समोर अंजूर फाट्यावर पोलीस चौकी होती. आमच्या गाड्या त्यांच्या झोपड्यावर गेल्यावर 40 ते 50 लोक जमा झाले. थोड्या वेळात तिथले पोलीससुद्धा आले. आम्हाला विचारायला लागले की ह्या लोकांनी काही गुन्हा केला आहे का? असेल तर आम्हाला सांगा, आम्ही बघतो त्यांच्याकडे. तिथले पोलीस माझ्या चुलत्यांना, मेहुण्यांना शिव्या द्यायला लागले. तेवढ्यात मी आणि सुरेश पळत गेलो. पोलिसांना मी सांगितलं की यांनी काही गुन्हा केलेला नाही आहे, हे माझे जवळचे नातेवाईक आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना आमच्या कुटुंबियांसमवेत भेटायला आलो आहे. हे ऐकून जमा झालेले लोक आणि तिथले पोलीस आश्चर्यचकित झाले. त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही एवढे सुशिक्षित दिसताय, तुमचं राहणीमान चांगलं आहे, मग तुमचे हे नातेवाईक असे कसे असू शकतात? त्यांना आम्ही सांगितलं की यामध्ये माझी सख्खी बहीण आणि मेहुणे आहेत, सख्खे चुलते चुलती आहेत. हे सांगितल्यावर सगळे पोलीस आणि जमलेले लोक आश्चर्यचकित झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांचा मुक्काम असेपर्यंत चांगलं सहकार्य केलं. आम्ही सगळ्यांनी त्यांनी बनवलेल्या मटणाचं त्यांच्या पालामध्ये बसून जेवण केलं आणि नंतर आम्ही पुन्हा उल्हासनगर इथे आलो. अंजूर फाटा भिवंडी इथे माझी बहीण आणि इतर बिऱ्हाडं 1-1.5 महिना सुगी करून त्यांच्या गावी गेले. पण माझे चुलते भिवंडीलाच राहिले सुगीसाठी. एक दिवस माझे चुलते भिवंडी इथे फार आजारी पडले. तिथल्या डॉक्टरांचा काही फरक पडत नव्हता. अन्नाचा कण जात नव्हता पोटात. माझी चुलती नानी घाबरली. सोबतीला असलेली सगळी बिऱ्हाडं निघून गेली होती. माझी चुलती दुसऱ्या दिवशी तात्यांना घेऊन कल्याणला एसटीनं आली आणि कल्याणवरून शांतीनगर, उल्हासनगर इथे आमच्या घरी पोहोचली. तात्यांना तर चालतासुद्धा येत नव्हतं. सोपान तात्या आणि नानी सर्वसाधारणपणे दुपारच्या वेळेला शांतीनगरमधल्या माझ्या घरी आले होते. तात्यांना पाणीसुद्धा पचत नव्हतं. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. मी ऑफिसमध्ये गेलो होतो. माझ्या पत्नीनं माझ्या येण्याची वाट पाहिली नाही. तात्यांना एका रिक्षामध्ये घेतलं आणि उल्हासनगरमधल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तात्यांवर 4 ते 5 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज घेतला. मग आम्ही तात्यांना आणि नानींना माझ्या घरी 8 दिवस ठेवून घेतलं. तात्या एकदम बरे झाले. त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर मी त्यांना मोरगावला परत पाठवलं. श्रोते हो, हा होता 15वा भाग. 16वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.